नमस्कार, रुपाली रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण खूप सोपी आणि झटपट आणि चविष्ट रेसिपी पाहणार आहोत। चला मग सुरुवात करूया। आज आपण हरभऱ्याची उसळ बनवणार आहोत। तर एक दिवस आधी हरभऱ्याची उसळ भिजवून घेतलेली आहे रात्रभर भिजल्यानंतर सकाळी कुकरमध्ये टाकून चांगले धुवून घेऊया। धुवून घेतल्यानंतर कुकरला लावून 3-4 शिट्ट्या 4 किंवा 5 शिट्ट्या मारा। मस्त मऊसूत शिजली जाते। कुकर होईपर्यंत आपण इकडे हरभऱ्याच्या उसळच्यासाठी मटर तयार करून घेऊया। मी 3 कांदे घेतले छोट्या आकाराचे आणि अशा मोठ्या स्लाइसमध्ये कापून घेऊया। आपण गॅस चालू करून कढई ठेवूया। कढईत तेल टाकूया। तेलात मोहरी जिरे टाकून घेऊया। आपण काप केलेले कांदे टाकून घेऊया। कांदे व्यवस्थित करपून घेऊया। कांदे चांगले लालसर करपून घेऊया। करपल्यानंतर आपण लसणाची पेस्ट टाकून घेऊया। आपण घरी लसणाची पेस्ट बनवली आहे। कांदा आणि लसूण चांगला परतून घेऊया। कांदा आणि लसणाचा कलर चेंज होतोय बघा तुम्ही, व्यवस्थित परतायचं आहे। आता आपण आपले घरातले मसाले टाकून घेऊया। काळा मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाका। मसाले चांगले करपून घेऊया। मसाला टाकल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया। म्हणजे मसाल्यांचा थोडे पाणी टाकून घेऊया। थोडं शिजू द्या म्हणजे मसाल्यांचा असा तिखट ठसका उठत नाही। आपण बॉईल केलेले हरभरे टाकून घेऊया। हरभऱ्याचं पाणी बॉईल केलेलं आणि हरभरे टाकून घेऊया। हरभरे व्यवस्थित शिजलेले आहेत, म्हणजे इथे जास्त भाजीमध्ये शिजण्याची गरज नाही। जास्त 5-10 मिनिट भाजी शिजली तरी भाजी व्यवस्थितपणे छान होईल। त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यानंतर भाजी थोडीशी पातळ दिसते। त्यात आपण भाजीला घट्टसर येण्यासाठी थोडे शेंगदाण्याचं कूट आणि बॉईल केलेले थोडे हरभरे मिक्सरला काढून घेऊया। ते वाटण आपण उकळीमध्ये टाकून घेऊया। बघा मस्त तरी पण सुटली भाजीला, भन्नाट भाजी झाली। आपण त्यानंतर 2-3 मिनिटं व्यवस्थित मंद आचेवर शिजू देऊया। बघा भाजी एकदम व्यवस्थित आणि चविष्ट झाली आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही भाजी? ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी रुपाली रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।